सन्माननीय मान्यवर, जरा शांतता ठेवा, 2 मिनिटं शांतता ठेवा। या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम एक अतिशय उत्तम रॅली, त्यानंतर धूमधडाक्यात कार्यालयाचं उद्घाटन आणि या चांगल्या उपस्थितीमध्ये सभा संपन्न केली त्याबद्दल ईश्वर तायडे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो। भारतीय जनता पार्टीचा झंझावात आज देशभर महाराष्ट्रभर सुरू आहे, तसाच मुंबईतही सुरू आहे। आणि मुंबईचे आमचे अध्यक्ष अमित साटम यांची नव्यानं नियुक्ती झाल्यानंतर वरळी डोम या ठिकाणी मुंबईच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला आणि मुंबईचं व्हिजन आणि मुंबईचं भविष्यातलं चित्र आक्रमकपणे उभं करून ज्यांनी या मुंबईला लुटलं त्यांना तडीपार करण्याचं आवाहन त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि मिशन मुंबई ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्या दिवसापासून पुन्हा एकदा नव्या दमानं हा झंझावात मुंबई शहरामध्ये सुरू आहे आणि तशाच प्रकारचं वातावरण आता संघर्षनगर चांदिवलीत या ठिकाणी दिसतंय, याबद्दल मी मनापासून समाधान व्यक्त करतो। सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। अमितजी, तसं पाहिलं तर मी या चांदिवलीकरांसाठी माहेरचा माणूस आलोय, म्हणजे माझ्या दामोनगरला यातली बरीच लोक त्या ठिकाणी राहायचे आणि त्यांना या ठिकाणी पुनर्वसनात चांदिवलीला जागा मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो, केवळ मी या ठिकाणी आलेलो नाही, माझ्याबरोबर पालकमंत्री येणार होते, परंतु त्यांचा अचानक काही कार्यक्रम लागला, परंतु आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना सोबत घेऊन आले। याचं कारण ईश्वरजी, आमच्या माहेरचे लोक आले, तिथे जर सासूरवास त्यांना कोण करणार असेल तर भारतीय जनता पक्ष आमचा आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे, चिंता करायचं काहीच कारण नाही। आपल्याला त्या ठिकाणी आपसात संघर्ष करायचा नाही, आपल्याला संघर्ष इथल्या समस्यांशी करायचा आहे, इथला संघर्ष संपला पाहिजे। आजूबाजूला त्या ठिकाणी लोक टावरमध्ये राहतात, चांगली लाईट आहे, चांगलं पाणी आहे, चांगली गार्डन्स आहे, चांगल्या वातावरणात राहतात, परंतु आपल्या चांदिवली संघर्ष नगरची माझी जनता आजही खडतर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जगते, त्यांचे अनेक विषय त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ईश्वरची आपल्यावर जबाबदारी आहे की या संघर्ष नगराला न्याय द्यायचा आहे। केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात सरकार आपलं आहे आणि महापालिकेवर सुद्धा येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार आहे आणि या सत्तेच्या माध्यमातून जे जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ते गतीनं सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। ईश्वर तायडेंना गेली 30-35 वर्ष मी पाहतो, एक तळागाळातला वंचित शोषित समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता, दलित समाजाचा चेहरा, दलित चळवळीसाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा कार्यकर्ता आज भारतीय जनताच्या माध्यमातून, पार्टीच्या माध्यमातून आपल्याला त्याची सेवा समर्पित होते आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली, नेतृत्वाखाली या चांदिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि घट्ट रोवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, हा विश्वास या मिळाल्याच्या निमित्ताने आणि ईश्वर आपला वेळ विरोधकांवर जास्त विचार करण्यात घालवायचा नाही।
आपण आपली लाईन मोठी करायची. राजकारणात त्रास तर आपल्याचा असतो, परक्याचा असतो. हे गृहीत धरून लोकांना काय हवंय आणि आपलं पक्ष संघटन मजबूत करून जनतेच्या मनामध्ये आपलं जे स्थान आहे ते कामाच्या निमित्तानं अधिक घट्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. या ठिकाणी अनेक वर्ष 25-30 वर्ष या ठिकाणी मुंबई महापालिका उभाटाच्या हातामध्ये त्या ठिकाणी होती. आदरणीय बाळासाहेब असताना त्या ठिकाणी मुंबईला विकास दिसत होत होता, प्रामाणिक काम होत होतं. परंतु उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आल्यानंतर या मुंबईला आमच्या अमितजींच्या भाषेमध्ये लुटण्याचं काम या लोकांनी केलं. मराठी माणसाच्या केवळ गप्पा मारायच्या, परंतु हा मराठी माणूस आज त्या ठिकाणी मुंबईपासून बाहेर जातो. आज मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाही. आज मराठीसाठी आपण उद्धवजी काय केलं हे आम्ही आपल्याला विचारतोय, परंतु आपण करत नाही. म्हणून देवाभाऊने त्या ठिकाणी ठरवलंय की या मुंबईतला एकही मराठी माणूस या ठिकाणी बाहेर जाणार नाही. ही भूमिका त्या ठिकाणी देवाभाऊने त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून आपण बघा, अभिजयनगरचा विकास असेल, त्या ठिकाणी बीडीडीचा विकास असेल, मुंबई आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसते. आज हाऊसिंग सेक्टरमध्ये ईश्वरजी जसं चांदिवलीमध्ये आपण 160-80 स्क्वेअर फीटात राहतात, त्याच पद्धतीनं अभिजयनगरमध्ये सुद्धा मध्यमवर्गीय माणूस, मराठी माणूस, कामगार माणूस 180 स्क्वेअर फीटात राहत होता. मला सांगायला अभिमान वाटतो, मी त्यांना फेडरेशनला नेऊन, त्यांच्या कमिटीला नेऊन माननीय देवेंद्रजींबरोबर बैठक केली की 80 वर्ष झाली या लोकांना सगळ्यांनी फसवण्याचं काम केलं. त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे, ते मोठ्या घरात गेले पाहिजे. देवाभाऊनी सह्याद्रीवर बैठक घेतली आणि आम्ही सांगायला अभिमान वाटतो, 180 स्क्वेअर फीटामधनं 641 स्क्वेअर फीटामध्ये मध्यमवर्गीय माणूस राहायला जातो. तीच परिस्थिती आदर्श नगरला, त्या अभिजयनगरला आमदार त्यांचा होता, वरळीला आमदार त्यांचा होता. परंतु उद्धवजी ठाकरे साहेब का आपण त्या ठिकाणी या मराठी माणसाला घर देऊ शकला नाही? मुंबई आज बदलते. आज मुंबईचा आपण चेहरा जर बघितला, कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेट्रो रोल आज त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला खात्री आहे की जनता जनार्दनाचा अशाच प्रकारे आशीर्वाद राहिला तर येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये मुंबईचं चित्र बदलल्याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि महायुती राहणार नाही, हा विश्वास त्या निमित्तानं व्यक्त करतो. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाला प्रगतीकडे नेत आहेत. आज त्या ठिकाणी आपला देश आर्थिकदृष्ट्या भक्कम व्हावा, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वदेशीची मोहीम आज त्या ठिकाणी घेतली आणि आज खऱ्या अर्थानं देशाला प्रगतीकडे नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. राज्यामध्ये आज त्या ठिकाणी देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुंबईला आपण आकार देतोय, महाराष्ट्राला आपण आकार देतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागे आपले आशीर्वाद उभे करा. या ठिकाणी मुंबईचे अध्यक्ष आमचं नेतृत्व अमित साटम यांच्या माध्यमातून मी आपल्याला आश्वस्त करतो की येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये जसा मुंबईचा चेहरा बदलला तशाच पद्धतीनं चांदिवलीचा चेहरा मोहरा सुद्धा महायुती बदलल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. शेवटचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. एसआरएला एकले किती वर्ष झाले बिल्डिंगला? 25 वर्ष झाले. 15 20 वर्ष 17. आपण ज्या पद्धतीनं सेल्फ डेव्हलपमेंट आणलं, गणिरमानचा स्वयं पुनर्विकास केला,
बिल्डर नकोय आम्हाला, बिल्डर शिवाय आम्ही विकसित करतो, पैसे आम्ही जिल्हा बँक देतो, देवेंद्रजी सगळ्या परवानग्या देतात, पण विंडो करतात. आज आम्ही जे माझा जो अभ्यास गटाचा अहवाल सरकारला दिलाय त्यामध्ये एसआरएच्या इमारती सुद्धा आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटला पुनर्विकसित करण्याची परवानगी द्या. म्हणजे 180 स्क्वेअर फुटातला माणूस आमचा त्या ठिकाणी 600-700 स्क्वेअर फुटात जाऊ शकेल. येणाऱ्या काळामध्ये आपण त्यावर आम्ही जे काम करायचंय, मुंबईला आपलं नेतृत्व, आपल्या नेतृत्वाखाली एसआरएच्या इमारती सुद्धा पुनर्विकसित या सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण करू. बराच वेळ झालेला आहे, ईश्वर आपण चिंता करायचं कारण नाही. सरकार आपलं आहे, अध्यक्ष इथे आलेत, मी इथे आलोय, तेही आपलेच आहेत. थोडं दमानं घेऊ, परंतु आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर जशास तसं उत्तर आपल्याला महाराष्ट्राच्या मुंबईच्या विकासासाठी महायुती म्हणून एकत्रित काम करायचंय. याची जाणीव आणि भान आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवूया आणि या ठिकाणी चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण भगवा झेंडा पुन्हा एकदा या ठिकाणी फडकवूया. या कार्यालयाच्या माध्यमातून इथल्या जनतेला त्या ठिकाणी सेवा परमो धर्म या भावनेतनं इथल्या जनतेला सेवा देण्यासाठी, विकास देण्यासाठी ईश्वर आणि त्यांच्या सहकार्यांनी काम करावं अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण सारे जण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता अमितजी साटम साहेब यांना भाषण करण्यासाठी मी विनंती करतो.